नमस्कार, मी कपिल. प्लॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. प्रेमाला कुठलीही भाषा नसते, प्रेमाला कुठलाही रंग नसतो, प्रेमाला कुठलीही व्याख्या नसते. आणि अशीच एक प्रेमाची सुंदर गोष्ट सांगणारा सजना हा कलरफुल सिनेमा तुमच्या भेटी जाणार आहे. आणि त्याच निमित्ताने संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. शशिकांतची सुरुवात तुमच्यापासून करतो. तुमच्या चित्रांमधून तुम्ही खूप सुंदर रंग आतापर्यंत भरले आहे चित्रांमध्ये, आणि असाच एक कलरफुल सिनेमा, एक कलरफुल लव्ह स्टोरी तुम्ही मोठ्या पडद्यावर आणता आहात. एक स्वप्न तुम्ही बघितलं होतं की 70 पडद्यावरती जे तुम्ही रंग आतापर्यंत चित्रांच्या रूपात तुमच्या प्रेक्षकांसमोर आणले आहेत ते 70 पडद्यावर सगळ्यांसमोर येऊ. तर ते स्वप्न आता पूर्ण होत आहे. तर ही सुरुवात कशी झाली? जवळपास 20 वर्षापेक्षा जास्त जुनं स्वप्न होतं सिनेमा बनवणं. म्हणजे चित्रांच्याही खूप म्हणतो ना प्रोफेशनल करिअर व्हायच्या खूप आधीपासून. आणि एक उत्सुकता तर होतीच मला नेहमी की सिनेमा बनवायचा आहे. मग पण चित्र आणि त्याच्या त्या काम करण्यात गुंग झालो. हळूहळू त्याच्यात इन्व्हॉल्व होत 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 त्याच्यात करिअर झालं आणि मग खूप वर्ष त्याच्यातच गेली आणि आता ते शेवटपर्यंत असेल माझ्यासोबत. सिनेमा एखाद्या वेळेस मी पुढे करेल, नाही करेल, बाहेर निघेल, मात्र चित्र आता ते कायमस्वरूपी म्हणतो ना त्या गोष्टीची एक ही झाली ॲडिक्शन म्हणा किंवा त्याच्याशिवाय नाही आता होऊ शकत काही गोष्टी. पण सिनेमा बनवायचा ही जी प्रक्रिया आहे ह्याची ऍक्च्युअल त्याला मुहूर्त स्वरूप आलं मागच्या एक 4-5 वर्षापासून. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना 1-2 गोष्टी मला महत्वाच्या वाटायच्या की काय करावं काय नाही करावं, म्हणजे सिनेमात काय असावं आणि काय नसावं. ते तर आता आपण जाऊ हळूहळू डिस्कशन मध्ये गेल्यावर त्या गोष्टींवर. मात्र एका चित्रापासून चित्रपट बनवण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास काय आत्ताचा नाही. म्हणजे खरं तर हा प्रवास खूप जुना आहे. म्हणजे सिनेमाची निर्मितीच त्यातनं झालेली आहे आपल्याला जर माहित असेल तर. अगदी सुरुवातीला म्हणजे वॉल्ट डिझनीच्या त्या 24 चित्रांच्या फ्रेम मधून मुव्हिंग इमेजेस तयार होणं वगैरे वगैरे, एका सेकंदाला 24 फ्रेम्सला ते आता ते त्या टेक्निकल ह्याच्यात जायचं नाही मला. पण चित्रकारांनी चित्रपट बनवणं हे तसं नवीन नाही. हे म्हणजे सुरुवातच त्यांनी केली आहे. म्हणजे जन्मच त्या लोकांनी घातलाय असं आपण म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. इव्हन आपल्याकडे भारतामध्ये पण दादासाहेब फाळके असतील, सत्यजित रे असतील, त्या काळातले जे काही मोठे दिग्दर्शक होते, बाबूराव पेंटर, हे सगळे लोक, तर ही पण चित्रकार मंडळीच होती. त्यामुळं मी काही अगदीच खूप काही नवीन केलंय असं असं मला बिलकुल वाटत नाही. ती जर्नी खूप नॅचरल आहे आणि ती खूप जुनी आहे. मात्र खूप वर्षांच्या नंतर काहीतरी असं घडतंय असं एकंदरीत दिसतंय. म्हणजे सो त्या चित्रातनं चित्रपटपेक्षा मला चित्रपट बनवण्याचा जो अनुभव आहे ना, जर्नी, ती प्रोसेस, मला त्याच्यात जास्त मजा आली. त्याच्याबद्दल बोलायला भरपूर आहे. पण एक आवर्जून मला विचारायचं, यातला कोणीही कलाकार नाही. म्हणजे संभाजी असेल, तृप्ती असेल किंवा आकाश आय थिंक तुमच्याकडेच तुमच्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी आलेला मुलगा होता. तर अशा ह्या सगळ्या हिऱ्यांना हिरून तुम्ही या निमित्ताने या तिघांना एकत्र आणलं आणि या हिऱ्याला कोरीव काम यांच्यावर तुम्ही केलं आणि प्रेक्षकांसमोर त्यांना आणलंय. आणि जे प्रेम ह्या सगळ्यांना मिळतंय, म्हणजे तुमचा तो ट्रेलर लॉन्च इव्हेंट पण परवा पुण्यात झाला, त्याच्यात पण जो रिस्पॉन्स या सगळ्यांना आला, त्याचे व्हिडिओज आम्ही बघतोय. तर कसं हे सगळ्यांना तुम्ही तयार केलं आणि कसं कसं हेरलं मुळात तुमच्या नजरेने? नाही, हे बघा, तुम्ही बोलता बोलत की हे कलाकार नाहीत. ते असं आहे की कलाकार कोणच नसतो. म्हणजे जन्मलं की कोणच कलाकार नसतो, तो घडतो. बरोबर. म्हणजे त्याच्या अनुभवानी, त्याच्या आवडीनिवडीनी, त्याच्या इच्छा अपेक्षांनी, आणि मग ते अनेक आठवणी, त्यात ती खूप मोठी प्रक्रिया, त्यातनं कलाकार घडतो. त्यामुळं हे कलाकार आहेत का नाही हे मी बघितलंच नाही सुरुवातीला निवड करताना. मी फक्त पात्र निवडत होतो. माझ्या गोष्टीतले जे कॅरेक्टर आहेत, पात्र आहेत, मी ते शोधत होतो. मग ते पर्सनॅलिटी वाईज, व्यक्तिमत्व म्हणून कोण आहे ते एवढंच शोधत होतो. हे ऍक्टिंग करू शकतील का नाही करू शकतील तो नंतरचा विषय होता. आणि आधी तशी निवड केली यांची. मग थोडस अंदाज घेऊन बघितला वर्कशॉप आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं, ऑडिशन्स मधनं मला अंदाज आला की हे करू शकतील, मग त्यांच्यावर आपण काम करू. विश्वास. एवढी नाही सर, एवढी साधी प्रक्रिया आहे ह्यांना निवडण्यामागची. आकाश, खरं तर तुला हा प्रश्न आहे, कारण तुझी निवड ज्या पद्धतीने सिनेमात झाली
तू विचार केला होतास का की जेव्हा तू भाऊंकडे कामासाठी गेलास आणि जेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या सहवासात तू राहू लागलास, तेव्हा तुला वाटलं होतं का की पुढे जाऊन भाऊ तुला एवढी मोठी संधी देतील आणि आज अख्खा महाराष्ट्र तुला ओळखू लागेल? असं तर कधी वाटलं नव्हतं. पण एक गोष्ट म्हणजे लय म्हणजे असं 100% माहिती होती, की मी जेव्हा भाऊंकडे कामाला गेलो, तेव्हा एवढं तर माहिती होतं, की हे माणूस माझं चांगलं करणार आहे. भलं ह्याने फिल्म जरी नसती ना केली, तर माझं आयुष्य कुठं ना कुठं त्यांनी सेटल केलं असतं. एवढी 100% खात्री होती मला. कारण की मी भाऊंला आता गावातलाच असल्यामुळं मी लहानपणापासून बघतोय त्यांना. हम्म, हम्म. जसं काय त्यांचं सगळे जर्नी चालू झाली, त्यांचं सगळं नाव, सगळं ते चित्र हे ते. भाऊंचा पहिला स्टुडिओ गावातच होता. म्हणजे आता पण गावातच आहे, पण थोडं 1-1.5 किलोमीटर असं शेतात आहे. मग ते लहानपणापासून असं त्यांची गॅलरी आहे गावात, की त्याला अशी मोठी काच आहे. त्या काचेतनं असं आम्ही बाहेरनं चित्र बघताना हे ते. मग भाऊ काय असं कधी-कधी तिथं नसायचं. पण जे काय असेल ते म्हणजे ते त्यांचाच मोठेपणा आहे, की प्रत्येक कोण का असेना तिथं हम्म, बाहेरनं हम्म. चित्र बघायला की आतमध्ये बोलवायचे. "या, बघायचं का तुम्हाला आतमध्ये या." मग घरचे असतेली किंवा ते दुसरे आर्टिस्ट असतेली. म्हणजे असं. पण वाटलं असं कधीच नव्हतं, की म्हणजे असं एकदम एवढं सगळ्या गोष्टी बदलतेल्या ह्या-त्या. हां, मी फक्त एवढंच सांगतो, की आमच्या सगळ्यांच्याच बाबतीत, की भाऊंनी विश्वास ठेवला आमच्यावर. एवढा विश्वास ठेवला, की त्यांच्या विश्वासामुळेच आम्ही आज हे काय सगळं करू शकलोय, की असं मी म्हणेल. कारण की विचार करा मी आता मी माझं पर्सनली एक सांगतो, की सगळेच आम्ही त्यातनंच आलो बरं का, की पण मी माझं सांगतो, की एक मिस्त्री हाताखाली काम केलं मी, हो. ट्रॅक्टरवर काम केलं. मी असं म्हणजे ह्याचं बाहेर आता भावांपाशी कामाला होतो तेव्हा पण तिथलं असं सगळी देखरेख करत होतो, हे करत होतो. झाडून, पुसून काय असेल ते सगळं करायचं. पण मी इमानदारीने केलं ते सगळं. म्हणजे असं मी कधी विचार केला नाही, मी आज लय चांगलं काम केलं तर उद्या माझं चांगलं होईल, हे करेल. पण जे काही केलं ते इमानदारीने केलं. ते भाऊंचा मोठेपणा आहे, की त्याने त्याचं फळ तुला मिळालं. फळ मिळालं. पण ते भाऊंचं मोठेपणा आहे, की मी म्हणेल, की असं सगळीच त्या नजरेनं बघत नाही तो कोणाकडे असं. हम्म, हम्म, हम्म. जे भाऊंनी बघितलं माझ्याकडे त्या 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 नजरेनं. की मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं, की बाबा मला घेऊन भाऊ पिक्चर करते का भाऊ पिक्चर लिहितेलं, मला त्यात लीड म्हणून घेतेलं, माझं सगळं आयुष्य बदलवतेलं. कधीच नव्हतं वाटलं मला. म्हणजे ह्याच्या अगोदरचे जे लय वेगळं होतं ना, आता त्यांनी माझं आयुष्य लय वेगळं केलंय. काय काय बदल झालेला जाणवतो तुला? भरपूर बदल म्हणजे मी आज एकच सांगतो तुम्हाला, की मी गावात ज्या घरांची कामं केले ते, ज्या माणसांच्या घराची कामं, प्लास्टर असेल, बांधकाम असेल, हो. ते आज माझे स्टोरी स्टेटस ठेवते ते. वा. मला एवढंच सांगायचं वा. आहे. भाऊनी वा. हे केलंय माझं. वा. म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत त्या. माझं एक गरिबीतनं वर काढलं म्हणजे मी आता जे काय म्हणेल, आता मी एक इथनं मी चांगलं काम करेल, अजून भारी-भारी गोष्टी करेल. चांगले-चांगले प्रोजेक्ट आले त्याला म्हणजे जीव लावून काम करेल आणि जे भाऊने माझ्यावर विश्वास ठेवलाय, जे त्यांना अजून मी त्यांचा विश्वास अजून म्हणजे हे करून दाखवेल, की त्यांच्या विश्वासापेक्षा मी काहीतरी जास्त करून दाखवेल पुढे जाऊन. पण जे आत्ता जे आहे का काय माझ्या घरच्यांसाठी, माझ्यासाठी ती लय लय मोठी गोष्ट आहे. जे आता माझं आयुष्य बदललंय ते. म्हणजे ते मी डायरेक्ट त्या कामापासून ह्याच्यापासून आज सगळं माझं आयुष्य बदललंय. मी हो. 4 लोकं मला ओळखते ते. आता इथून पुढे अजून ओळखतेली, काय प्रेम देतेली, काय असेल ते सगळं म्हणजे चांगलं मोठ्या मनानं ते स्वीकारणार आहे आता मी तर. वा वा वा. संभाजी केव्हाचा बघतो चेहरा खूप हसरा रे. पण तुला जेव्हा यांनी खलनायकाची भूमिका ऑफर केली तेव्हा ती प्रोसेस कशी सुरू झाली आणि कसं भाऊनी तुला हेरलं? खरं तर त्याला खलनायक म्हणता नाही येणार. तुम्ही एकतर्फी प्रेम करणारा म्हणलं तर चालेल. अच्छा, म्हणजे एकतर्फी प्रेम हा करणार. भारी आहे. कारण मला खरंच भाऊ वाटतंय, की ज्याच्या नशिबात एकतर्फी प्रेम येतं ना, ते खरंच लय भारी नशीबवान असेल. हो. हो. बरं का. कारण प्रेम कसं करायचं हे त्या एकतर्फी प्रेम करणाऱ्याकडनं शिकून घ्यायला लय आवडतं आणि मला ते अनुभवही भेटलं फिल्ममध्ये. अशा काही गोष्टी होत्या, की मी बाहेर कधीच अनुभवल्या नव्हत्या. ते मी फिल्ममध्ये अनुभवलं. मला माहीत बी नव्हतं प्रेम कसं द्यायचं आणि मला वाटत होतं, की आपल्याला बी मिळावं. हम्म, हम्म. पण ह्या फिल्ममध्ये कळालं, की आपण फक्त द्यायचं. त्याचा स्वार्थ आपण ठेवायचा नाही.
आपल्याला नाही मिळालं तर चालेल, पण आपण द्यायचं काम करायचं. आणि हा, आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या पहिल्यांदाच होतं ना, अनुभव नव्हता काम करताना. तो कॅरेक्टर ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस, की आता भाऊने तर सांगितलं एकतर्फे अशी अशी स्टोरी आहे. मी विचार करायचो की कसं होईल आता, हे होईल ते होईल. मग कधी कधी भाऊ सांगायचे की हा, हे कॅरेक्टर असं आहे, हे तसं आहे. मग ते हळूहळू ते आतमध्ये येत गेलं आणि आम्ही सेम कॅरेक्टर मध्ये राहायला लागलो सगळीच. म्हणजे मी दिन्याच्या कॅरेक्टर मध्ये, हे सजनाच्या, ते हम्म. वंदीच्या. आणि माहित नाही, कधी कळलंच नाही की असं की मी एवढं आतमध्ये बसलोय म्हणून. मी खरं प्रेम करत होतो त्या कॅरेक्टरवर. आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्याच्या त्या ह्याच्यात शिकाय भेटल्या. आणि एक दिवशी असंच विचार करत बसलो होतो तळ्यावर. बरेच गोष्टी सुचल्या होत्या तिथं. हम्म, हम्म. म्हणजे काय काय माहित काय नाही काय सुचत होतं? म्हणजे आता तुम्ही, मला लय येत नाही बरं का, पण ज्यावेळेस लिखाण चालू करेल ना बारकं लेकरू, त्यावेळेस कसं येईल तसंच माझं आहे. मी तळ्यावर बसलो होतो आणि तिथे कविता, असं मनात आलं आणि सुचलं मला एक, की आज दिवस मावळणीला आलाय आणि मी सहज तळ्याकिनारी बसलो आणि तळ्यात डोकावून पाहिलं तर तुझा चेहरा समोर आला. मी जसं जसं जवळ यायला लागलो तशी तशी तू जवळ यायला लागली. मी तुझ्या इतकं जवळ आलो की तू नाहीशी झाली. मी- माझा जीव गुदमरू लागला आणि मी पटकन चेहरा बाहेर काढला. मी इकडं तिकडं पाहू लागलो, तेवढ्यात लक्षात आलं की तुझ्या आठवणीचं तळ माझ्या डोळ्यात दाटून आलं. हो, वा 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 आणि हे कधीच वा. आणि हे कधीच मी असं लिहिलं नाही बरं का, कधीच नाही. ते त्या टायमिंगला तिथं ह्या कॅरेक्टर मध्ये राहून आलेल्या गोष्टी आहेत त्या. असं पण अनुभव मात्र लय भारी वाटला की ही गोष्ट जगून झाली. त्यामुळं आता वाटत नाही की आपल्याला काय अपेक्षा होती ती आता इथून पुढे सगळे असतील ते. वा. तृप्ती, एक कलरफुल लव्ह स्टोरी आहे आणि तुमच्या दोघांची निरागस जोडी या सिनेमाच्या निमित्ताने पडद्यावरती येते. कसं वाटतंय की आता अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ओळखायला लागला आहे, ज्या पद्धतीने तुमचा कॅम्पेन चालला आहे, ट्रेलर ज्या पद्धतीने आउट झाला आहे, गाणी तुमची प्रेक्षकांच्या ओठांवरती आहेत, तर कसं वाटतंय? स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय? स्वप्न पूर्ण झाल्यासारखं म्हणजे पहिला तर भाऊंनी एक स्वप्न बघितलं की त्यांच्या मनात भरपूर दिवसांपासून ही इच्छा होती. चित्रकार होण्याआधी पण चित्रपट बनवावा ही त्यांची इच्छा होती. ती स्वप्न होतं त्यांचं, ते आज पूर्ण होतंय. पण जेव्हा मी ह्या प्रोसेसमध्ये आली आणि म्हणजे समजलंच नाही की कधी भाऊंचं स्वप्न आमचं स्वप्न झालं ना, आम्हाला पण वाटायला लागलं की मी पण हिरोईन होऊ शकते बाबा आणि मला पण त्या लेव्हलपर्यंत जायचं, हे समजलंच नाही. आणि दुसरं म्हणजे ही प्रेमाची गोष्ट आहे. सजना ही प्रेमाची गोष्ट आहे. तर मला प्रेम काय असतं हेच माहीत नव्हतं पहिलं तर. म्हणजे प्रेम किती मोठी गोष्ट आहे. प्रेम ही शब्दच किती मोठा आहे. पण ती काय असतंय हेच मला माहीत नव्हतं. म्हणजे त्याचं एक सांगायचं झालं तर मला 9वी मध्ये असताना समजले, की बाबा असं पण काही गोष्ट असते. म्हणजे घरचे बोलायचे ना, की ही पळून जायचे, भरपूर घटना व्हायची, की ही याच्यासोबत पळून गेली, ती त्याच्यासोबत पळून गेली. तर घरचे बोलायचे असं गावात झालेलं. तर असं वाटायचं, ही काय बोलते ती? कुठल्या विषयाबद्दल बोलते ती? काय असते हे? असं व्हायचं. म्हणजे आमच्यासमोर कधी बोलत नव्हती ना ती, की बाबा बारकी अजून नको परिणाम होईल म्हणून. मग ते आमच्यासमोर बोलायचे नाहीत. पण असं कानावर पडायचं तेव्हा असं वाटायचं, ही काय बोलते ती? मग 9वीत असताना असे जे आजूबाजूचे जे किस्से बघितलं ना, त्याच्यावरून असं झालं, की बाबा हां, अशी पण काहीतरी गोष्ट असते. मुलगा मुलीवर प्रेम करतो अशी गोष्ट असते. आणि जेव्हा स्टुडिओला म्हणजे ऑडिशन दिली आणि स्टुडिओला गेली आणि स्क्रिप्ट वगैरे भाऊंनी वाचून दाखवली. तेव्हा असं समजलं, की बापरे! म्हणजे ही काहीतरी काहीतरी वेगळी गोष्ट आहे, काहीतरी ग्रेट गोष्ट आहे. आणि मग ती कॅरेक्टर हळू-हळू समजत गेलं, की वंदी काय आहे बाबा? वंदी कशी मुलगी आहे? मग त्याच्यासाठी काय बदल करावे लागतील? मग ते ते बदल करत, करत, करत ते कॅरेक्टर येते त्यात समजलंच नाही कधी तृप्ती गेली आणि कधी वंदी आली ते. हो. आणि इतकं त्याच्यामध्ये गेलं, की
एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणं काय असतं, म्हणजे ही बोलणं सोपं आहे की जीवापाड प्रेम केलं बाबा मी त्याच्यावर, पण ती जगणं काय गोष्ट असते ना, ती मी वंदी या भूमिकेतनं ती जगून घेतलंय. आणि म्हणजे त्याचं एक सांगायचं झालं तर जेव्हापासून आम्ही त्या कॅरेक्टरमध्ये राहायला चालू केलं, म्हणजे आम्हाला पण नाही समजलं आम्ही कधी ते तसं राहायला चालू केलं. आम्ही आमची नावं विसरलो होतो, म्हणजे ही संभाजी आहे, ही आकाश आहे, मी तृप्ती, आम्ही विसरलो होतो. मी वंदी आहे, मी वंदी म्हणून ह्याला हाक मारताना दिना म्हणायची, ह्याला सजना म्हणून, आम्ही असं भूमिकेच्या नावानेच आमच्या हाक मारायचो. आणि दुसरी एक गोष्ट आहे की जी कोणाला माहित नाही की म्हणजे सजना आणि वंदीचं तर माहितीये कसं नातं आहे आणि हे ते. आम्ही मग जास्ती टाइम घालवायला लागलो सोबत, सजना आणि मी. आता पण सजना आकाश आणि मी. आणि जसं दिन्याचं आणि वंदीचं नातं आहे, तर ते कधीच एकमेकांना असं प्रेमानं बोलणं वगैरे असं ते आता चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की काय नातं आहे वंदीचं आणि दिन्याचं. तर मी जेव्हापासून ही प्रोसेस चालू झाली, शूट जवळ आलं, वर्कशॉप वगैरे चालू झाले, तेव्हापासून म्हणजे ह्याच्यासोबत बोलणं सोडून दिलं होतं. आम्ही बघायचो पण नाही एकमेकांकडे. ही खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे शूट कंप्लीट होईपर्यंत पूर्ण शूटभर आम्ही बघितलं पण नाही. जेवढा सीन असेल तेवढंच. सीन पुरतच जे काय आमचं डायलॉग असेल हे तेवढंच. त्या पलीकडे बाकी काहीच स्टुडिओ संवाद आम्ही नाही. एकत्र राहत होतो तर आम्ही एकमेकांना बघायचो पण नाही, एका शब्दाने पण नाही हो, बोलायचो. म्हणजे तो माझा इतका चांगला मित्र आहे. पण आम्ही त्या कॅरेक्टरमध्ये राहत गेल्यामुळे आम्हालाच नाही समजलं की कधी ते आम्ही तसं बघायला लागले. मी वंदी म्हणून दिनाकडे कधी तसं बघायला लागली हे आम्हाला पण नाही समजलं. तर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि तेवढं ते जगून काढलंय आम्ही सगळ्यांनीच. आता ते बघताना प्रेक्षकांना कसं वाटतंय बाबा हे बघण्याची आतुरता आहे 27 जून पासून. म्हणजे संभाजी बरीच मेहनत तुम्ही कॅरेक्टरसाठी घेतली ना? नाही नाही, सगळ्यांनीच घेतली. पण कसं होतं, तिनं म्हणली ना, ते काय झालं, आम्ही सगळे एकत्र राहत होतो आधी पहिल्यांदा. आणि त्यावेळेस आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो, कारण आमचे मोबाईल नव्हते आणि पुस्तकं असायचे, पुस्तकं वाचायचो आणि बाकीचा टाइम आम्ही आमच्यातच काय असेल ते. आणि ज्यावेळेस त्या कॅरेक्टरमध्ये इन झालो ना, त्यावेळेस काय माहित नाही की आम्ही त्या कॅरेक्टर सारखं राहायला लागलो. हे झालं तिथं. आणि म्हणजे सजना सारखं राहायचा, वंदी सारखं आणि मी माझ्यासारखं असं. पण त्याचं आता दिसतंय जे चित्र हो. प्रेक्षकांसमोर आलं आहे, हा. तुम्ही जी मेहनत घेतली ती दिसते. हो. तुमच्यापर्यंत काय फीडबॅक येत आहेत? फीडबॅक तर भारी भारी येतात. अजून मित्र आहेत. पण भारी वाटत असेल ना, हो फीडबॅक भारी येतात? खरं मस्त. म्हणजे व्हिडिओ कॉल आलता मित्राचा, त्याच्यावरनं सांगतो की तो रडत होता. हो. तो म्हणला मी तुला लहानपणापासून बघितलंय, तू काय करत होता, तू कसा होता, मला आज लय भारी वाटतंय म्हणला तू आणि मी मोठ्या पडद्यावर अजून बघायचं आहे म्हणला, पण मी मोबाईल मध्ये बघितलंय म्हणला, तुला लय भारी वाटायलंय म्हणला. आई वडील आहेत, त्यांची पुण्य आहे मी आज इथपर्यंत आलोय की त्यांनी काहीतरी चांगलं केलं त्यामुळे मला हे फळ भेटायला लागले. आकाश? भारे सगळ्यांचंच म्हणजे कौतुक करते ती सगळेजण. मग ते आता मित्र असतेली, घरचे असतेली, असं बाहेरच्यांचं पण बरंच फोन येतात, कॉल मेसेज येतात, भारी दिसला हो, भारी काम केले, शुभेच्छा देते ते म्हणजे असं नवल वाटतंय कधी कधी. याला खरंच झालंय आपल्यासोबत असं सगळं हे असं कधी कधी वाटतंय. कारण की लयच म्हणजे असं एक लोकांचं प्रेम आहे का आता हे कधी कधी असं भावुक करतंय. याला आपलं खरंच म्हणजे आता खास करून मित्रांचं सांगतो की जे माझ्यासोबत लहानाचे मोठे झाले ते मित्र, किंवा ज्या मित्रांनी काम केलं माझ्यासोबत हम्म, ट्रॅक्टरवर असेल, मिस्त्री हम्म, हाताखाली, हम्म. त्यांनी खास करून मला म्हणले ना, अक्षाला का तू लय भारी दिसायला, मला लय भारी वाटते खरं सांगतोय. कारण की ती खरंच वेगळं वाटतंय मला ते. कारण की सिमेंटची पोती उचला, वाळू वाढा, त्यातनं त्यांचं असं म्हणणं आहे, अक्षय कुठं गेला लागा तू, असं होतंय त्यांचं. त्यांना जे काय चांगलं वाटतंय ते माझ्यासाठी लयच मला भारी वाटतंय. मोठी गोष्ट आहे. हो, लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. नावातच सजना आहे, त्यामुळे ऑफकोर्स लव्ह स्टोरी आहे आणि त्याला साजेसं जे गाणं तुमचं प्रेक्षकांसमोर आलं त्याला प्रेम खूप मिळतंय. तर एक ते गाण्याचं कडवं होऊन जाऊ द्या. वा वा. तुझ्या काकणाची जोड नाही त्याला तोड,
काकणाची जोड नाही त्याला तोड. गोड 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 तुझ हसन गोड, तुझ लाजन गोड, तुझ रुसन गोड सजना सजना. किती लावशील जीव माझ्या सजना, तुला सोडून जीव माझा राहीना. माझ्या कानातलं डोल नको देऊ होल ये जवळ, नजरचा सूर मला घावना. ये मिठीत सजना, घे कुशीत सजना, दारात मांडव माझ्या तू सजव सजना. वा वा. सजना 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 सजना. हा जो सजनाचा तुम्ही बीट घेतो ऐकताना एवढा भारी वाटतोय ना, म्हणजे जेव्हा एक गाणं आलं, मी 3दा ऐकलं बॅक टू बॅक शशिकांत. म्हणजे मराठीत खूप कमी असे प्रयोग येतात, खूप कमी अशी गाणी आहेत की आपण बॅक टू बॅक ऐकत राहावं असं ते वाटतं. जसं हिंदीत बरेच असतात चार्ट मास्टर. तर राजेश्वरी, तुला या एका प्रोजेक्टचा भाग होऊन कसं वाटतंय? आणि स्पेशली हे गाणं खरंच खूप कमाल झालेलं आहे. ओमकारची सगळीच गाणी मेलोडियस असतात आणि त्या चाली खरंच ॲक्च्युली बॉलिवूड सारखेच असतात. मी म्हणेन पर्सनली मी त्याची खूप मोठी फॅन आहे पहिल्यापासून आणि त्याची गाणी गायला मिळतात याचा वेगळाच आनंद आहे. कारण तो माझा एक खूप पहिल्यापासून सपोर्टर राहिला आहे की तुझा आवाज छान आहे आणि टोन वेगळा आहे. तर त्याचा कायम पाठिंबा होता आणि शशिकांत सरांनी सुद्धा या चित्रपटासाठी मला 4 गाणी गायची संधी दिली. तर प्रेक्षकांमध्ये सुद्धा खूप सपोर्ट आहे मला लहानपणीपासूनच गाण्यात असल्यामुळे आणि त्यामुळे त्यांच्या आशीर्वादांमुळे आणि सरांच्या पाठिंब्यामुळे इथपर्यंत आज मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. त्याचा खूप आनंद आहे कारण सोनू निगम यांच्यासोबत 2 गाणी आहेत या चित्रपटातली. एक ओमकार सोबत आहे आणि एक आदर्श शिंदेसोबत आहे. तर ओव्हरऑलच या चित्रपटाचा भाग होताना मला खूप आनंद होतोय. ओंकार? खूप सुंदर प्रवास होता आणि ब्रीफिंग इतकं छान केलं होतं सरांनी मला गाण्यांचं, की गाण्यांच्या आधी काय सीन आहे, नंतर काय सीन आहे, गाण्यांवरती शूट काय होणार आहे. सो त्यामुळे खूप मदत झाली आणि गाण्यांचं लिखाण इतकं सुंदर झालंय. सुहास मुंडेंनी सगळे गाणे लिहिलेत. एकूण 8 गाणे आहेत चित्रपटामध्ये आणि 8ही गाणे सुहासने लिहिलेले आहेत. सो माझ्या सुहासच्या सिटिंग्स व्हायच्या. आम्ही वेगवेगळे ड्राफ्ट काढून भाऊंकडे घेऊन जायचो आणि मग त्यात काही बदल असतील सीन वाईज, त्यांना काही गोष्टी अजून ब्रीफ करायच्या असतील तर त्या ॲड करत असं चर्चात्मक गाण्यांचा प्रवास झालाय. आणि एवढे छान राजेश्वरींनी सांगितल्यासारखे सिंगर्स आहेत. आदर्श शिंदे, आनंद शिंदे, सोनू निगमजींनी गायलंय, कडूबाई खरात यांनी गायलंय. सगळे मातब्बर आहेत. हा, सगळी मोठी गायक मंडळी आहेत. रेकॉर्ड मोठ्या लेवलला केलाय आम्ही, प्रोड्यूस छान केलंय. सो असं सगळं एक तुम्हाला बाइंड झालेलं दिसेल तुम्हाला आणि ते मोठ्या पडद्यावरती पाहायला मी नक्कीच प्रेक्षकांना आवाहन करेन की मोठ्या पडद्यावरती हा एक्सपिरियन्स घ्या. कारण की एवढी सुंदर कलर पॅलेट, कलरफुल एकदम सिनेमा आणि ते सगळं म्युझिक, 8 गाणी. हा म्युझिकल सिनेमा तुम्ही नक्की थिएटरमध्येच जाऊन पाहावा. तो असा OTT वरती वगैरे किंवा इतर मोबाईलवरती वगैरे पाहायचा सिनेमा नाहीये. तुम्ही थिएटरमध्ये तो एक्सपिरियन्स करायचा सिनेमा आहे. सो असं आहे सगळं. शशिकांतजी, परीक्षा तर झाली आहे, आता रिझल्टची वेळ जवळ आली आहे. पुढच्या आठवड्यात रिझल्ट पण लागणार आहे. तर एक प्रश्न ॲज अ गुरु म्हणून मला तुम्हाला विचारायचा आहे, या तिघांपैकी तुमचा फेवरेट स्टुडंट कोण? एकदम जो शहाण्या बाळासारखा तुमचा ऐकत होता. स्टुडंट? हा, फेवरेट स्टुडंट जो शहाण्या बाळासारखं तुम्ही सांगाल ते फॉलो करत गेला. सांगाल त्यापेक्षा ना डेडिकेशन असतं ना, की डेडिकेशन असं
खूप नाही जरी जमलं, किती वेळ लागला तरी ते काय त्याला तसं मग संभाजी. ओ हा, हे हे इझी म्हणजे हे लवकर अचीव म्हणजे घेतात. हे चित्र खूपच फास्ट. आकाश पण बऱ्यापैकी म्हणजे लगोलग तो 1-2 प्रयत्नात तो करतो. त्याला वेळ लागतो, पण भयंकर चिकाटी आहे. हो. म्हणजे हा, खूप चिकाटी. जसं ते आता मला माहित पण नव्हतं त्यानं की तिथं बसून ते लिहिलंय. तो इतका डीप मग जातो त्याच्यामध्ये, त्या ह्याच्यामध्ये कॅरेक्टर. कॅरेक्टरमध्ये. वेळ घेतो, पण त्याचं तर ते आहे. हा, म्हणजे एक स्टुडंट म्हणून ना म्हणतो ना आपण की डेडिकेशनला आपण मानलं हो पाहिजे. हो हो मग हो. किती जमलं, किती अचीव केलं, ही गोष्ट दुय्यम होऊन जाते एक वेळेला. पण त्याचं ते आहे. चलो, थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना कलरफुल शुभेच्छा. थँक्यू. ज्याप्रमाणे पोस्टर आणि ट्रेलर कलरफुल आहे, सिनेमा पण तेवढाच कलरफुल असेल, किंवा त्यापेक्षा जास्त रंग भरले असतील याची आपण आशा करूया. जाता जाता सर, एक शेवटचा आपल्या प्रेक्षकांना अहवाल एका शब्दात, सजना का पावा? का पाहावा यावेळेस वेगळं सांगतो काहीतरी. म्हणजे आता मी खूप 40-50 ठिकाणी तेच सांगितले. आता ओंकार जवळ आहे. आभाळ रातीला निजून गेलं चांदण्यात साऱ्या, माझा मित्र आदर्श शिंदे, त्यानं ते गायलंय. माझी इच्छा होती की त्यानं आम्ही दोघांची इच्छा होती की त्यानं ते गाणं त्यानंच गायचं, आणि त्यानं ते भारी पण गायले खूप. सगळं झालं, गाणं रेकॉर्ड करून झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, आणि त्याच्या व्हिज्युअलचा शॉर्ट ब्रेकडाऊन सुरू होता, आणि त्यात त्या तिघांना इंट्रो करतो आम्ही. म्हणजे दिन्या कॅरेक्टर कसा आहे, तो एक रुबाबदार गावातला पोरगा आहे, लेझिम खेळतोय, एक नवरात्र आहे. वंदी पण दिसते, ती पण गावातल्या एका चांगल्या फॅमिलीतली आहे, ती स्टेजवर डान्स बिन्स करते. पण त्या मला वाटतं खूप गर्दी होती त्या शूटला. आम्ही 500-700 लोक रोज शूटला असायचे. म्हणजे 50 गाड्या भरून यायच्या रोज, आणि नाईट शूट चालायचं. आणि तो सीन असा म्हणजे त्या गाण्यात असं होतं की माझ्यासाठी असं होतं की तिघांना पण इंट्रोड्यूस करायचं आहे, आणि वंदीन साजना ह्यांचं प्रेम वेगळं दिसलं पाहिजे व्हिज्युअली, आणि हे नवरात्र आणि हे गाव हे वेगळं दिसलं पाहिजे. कसं असावं, फार मग विचार करून करून एक खूप सुंदर आयडिया आली होती. किती स्टेज साजना आहे ना, गर्दीत खूप मागं बसलेला असतो. जनरली असं ते मागं का बसलाय ते सिनेमात बघितल्यावरच कळेल. मागं बसलेला असतो, आणि वंदी नाचता 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 काय करते, त्याला अशी फ्लाइंग किस देते, आणि मग तो काय करतो, तो फ्लाइंग किस पकडतो आणि हळूच गिळतो आणि बेशुद्ध पडतो मित्राच्या मांडीवर. नाटक. आणि मग त्यातनं तो ड्रीम मध्ये जातो. असं मग आम्ही त्या लोकेशन मधनं बाहेर घेऊन गेलो. मग दुसऱ्या लोकेशन मध्ये तिकडे गेल्यावर पण काय होतं, तर सूर्यफुलाच्या शेतात ते दोघं, इथून तो पडतो ना, तो डायरेक्ट सूर्यफुलाच्या शेतातच पडतो. तिथं पडल्यावर मग तो वंदीच्या जवळ जायचा प्रयत्न करतो, ती उठते लाजून, मग तो परत तिच्या जवळ जातो. मग तो तिच्या कपाळाची पप्पी मुद्दाम शब्द वापरतो, किसपेक्षा भारी वाटतो, गोड आहे, तर इथं पप्पी घ्यायचा प्रयत्न करतो, आणि ती काय करते, सूर्यफूल मध्ये पकडते. मग तो सूर्यफूल तुम्हाला शॉर्ट्स मध्ये दिसतोय, तो खूप सुंदर लोकेशन आहे, आणि असं करून मागे सरकते, आणि मग तो तिला दुरूनच तो पण फ्लाइंग किस देतो, आणि मग बॅक टू डायरेक्ट कट आपण स्टेजवर येतो, आणि ती हवेत अशी फ्लाइंग किस पकडते नाचता नाचता. तिच्या साडीच्या पदरामध्ये ती किस बांधते. त्याला वाटतं की आता ती पण गिळेल, म्हणजे तो जसा किस गिळून पडला होता, पण ती गिळत नाही. ती किस घेते, साडीच्या पदरात बांधते, असं पाठीवर टाकून उलटी निघून जाते. असं आम्ही त्या लोकेशन मधनं त्यांना बाहेर घेऊन गेलो, आणि परत तसं घेऊन आलो. असे फिल्म मध्ये खूप गोड वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 13-14 पप्पे आहेत. पण प्रत्येक मी मुद्दाम ते इतकं गोड आणि इनोसंट वाटावं, म्हणजे कधी ते लहान बाळासारखं वाटावं, कधी आईसारखं वाटावं, कधी अशा अर्थाने, म्हणजे ते म्हणून मी किस शब्द वापरला नाही. सो अशा खूप वेगवेगळे प्रयोग केले. अशा खूप गोष्टी आहेत बारीक 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 बारीक, ज्या सजनामध्ये खूप नव्याने लोकांना बघायला मिळणार आहे. त्या आणि अशा अनेक गोष्टींसाठी व्हिज्युअल्स तर आहे सुंदर, संगीत आहे, ह्यांचा अभिनय, सगळ्या गोष्टी. अशा स्टोरीमध्ये, गोष्टीमध्ये पण अशा काही गोष्टी आहेत ज्या खरंच खूप नव्याने बघायला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्ही 27 जूनला थिएटरमध्ये जाऊनच हा सिनेमा बघावा, आणि सहपरिवार सहकुटुंब जाऊन बघावा, असा हा सिनेमा आहे. थँक्यू सो मच, आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.